अरबी समुद्रात शक्ती वादळ, किनारपट्टीसाठी सतर्कता। अरबी समुद्रात निर्माण झालेलं शक्ती चक्रीवादळ आता तीव्र चक्रीवादळ वादळात रूपांतरित झालंय। भारतीय हवामान विभागाच्या म्हणजेच IMDच्या ताज्या माहितीनुसार हे वादळ भारताच्या किनाऱ्यापासून दूर असल्यामुळे भूस्खलनाचा धोका नाही, मात्र किनारपट्टीवर सोसाट्याचं वारं आणि समुद्राची रौद्र स्थिती कायम राहणार आहे। सध्याची स्थिती अशी आहे की शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:30 वाजता वायव्य ईशान्य अरबी समुद्रावर हे वादळ केंद्रित होतं आणि ते पश्चिम नैऋत्य दिशेने सरकत आहे। रविवारपर्यंत हे वादळ पश्चिम मध्य अरबी समुद्रात पोहोचेल आणि 6 ऑक्टोबर पासून पूर्व ईशान्य दिशेने वळून हळूहळू कमकुवत होईल। मंगळवार संध्याकाळपर्यंत शक्ती वादळाचं रूपांतर खोल दाब क्षेत्रात होईल। महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागांना शक्ती वादळाचा इशारा देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये उच्च ते मध्यम तीव्रतेचा धोका संभवतोय। शक्ती या नावाचा अर्थ तमिळ भाषेत सामर्थ्य असा होतो आणि हे नाव श्रीलंकेने सुचवलंय। हवामान खात्याने मासेमारांना 4 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत अरबी समुद्रात मासेमारी टाळण्याचा सल्ला दिलाय। तसेच किनारपट्टीवरील नागरिक आणि पर्यटकांनीही समुद्राजवळ जाणं टाळावं असं आवाहन केलं गेलंय। शक्ती चक्रीवादळाचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहण्यासाठी तुम्ही झूम अर्थ किंवा IMDच्या अधिकृत वेबसाईटवर ताजी माहिती तपासू शकता।